तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. कुणाल भाऊ सोबत आपण दम लागला, लय दम लागला. वर आलोय डोंगरावरती इथे बैल नेण्यासाठी. आऱ्या वगैरे फाडायचे. काल तुम्ही पाहिलं का आपल्या शेतात ट्रॅक्टर वगैरे आणलंय आपण रोट्या गिट्या मारून. तर आता आपल्याला बैल घेऊन जायचे. वर आलो, भलं दम लागला इथून रेप्स. तर कुणाल भाऊ लागला की नाही? नाही काही नाही, रोजची जॉगिंग आहे आपली. तर बैल गेलो सोडितो. मित्रांनो, आम्ही आलोय आखाड्यावरती आणि पाऊर आलो आम्ही जाम खाण्यासाठी. जाम पा किती क्वांटिटी मध्ये, भरपूर सारे. यो यो त्याच पहिली गाडा. हा त्यो हां नाही, एकदम पिक केलं नसन, थोडे थोडे असन पण गाबळे तेच मस्त लागते खायला. जामाचं सापडत नाही मस्त वेगळी सापडलेला आहे. आता मी बी पाहतो एक चांगला जाम. असं जामात ताण नाही इथं. ये भाई डायरेक्ट खाली पाडला भाई. चांगला आहे तो की. आता बाहेर निघतो आणि इकडे पाहतो एखादा. इथं काही सापडा नको. नख टोचू राहिलो आपण. नुसते नख टोचू राहिलो. जाम काही चांगला सापडा नाही असं गाबोळा. तर आता आपण आलो आहे मस्तपैकी वॉकर घेऊन. समोर चालले आपले बैल. चला वॉकर देऊ. आता आम्ही 4 जण आलोय पाहुण्यासाठी आणि पाहूयात. पाहताना काही व्हिडिओ काढत नाही. आणि मित्रांनो, आता आम्ही कुणाल भाऊ आम्ही चाललोय डबे. मुंबई डबे भरपूर आहे आज. आणि मित्रांनो, आता इथले डबे पार्सल केले आम्ही. आणि गाडी बघा कशी रागडा. तर चला तर मित्रांनो, आता आपण आहे शेतामध्ये आणि आपलं चालू वक्कर हाणणं. तुम्ही बघू शकता पप्पा तिकडे वक्कर आणताय आणि आपण आत्ताच हाणलोय. आणि आपला गोरा आला खाली. ते बघा, बकऱ्या आल्या खाली आणि त्यांना वर आणू. तर पूर्ण वावर झालेलं आहे आणि काय 2 मोल्डनं राहिले आणि त्यांना आणू आपण वरती. तर मित्रांनो, आता वक्कर आणणं झालेलं आहे आणि आता आपल्याला काढायच्या आऱ्याने आहे. आपलं आऱ्या काढायचं होडग. बैल आणते पप्पा वरून मस्त वेगळी. आता हाऱ्या काढू एकदम भारीमध्ये. वावर डायरेक्ट पूर्णच पोळीसारखं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता मस्त वेगळी आपलं काय म्हणते तुला हाऱ्या काढणं झाले. आणि ते बोरवा कशी अंगागत आहे. ढोरं गेले आता वर मस्त पैकी चरायला. आणि आपण आता जाऊया जू वगैरे घेऊन वरती. आणि मस्त पूर्ण आऱ्या झालेलं आहे. आता ही सोडू आपण आणि जाऊयाला वरती घेऊन. बाकऱ्या वगैरे तो बैल चाललाय वर. तर चला हे वर घेऊन जाऊ आपण. मस्तपैकी आता वडगं ठुलेलं आहे इथं, लपून ठुलंय. आणि आऱ्या पाडणं झाल्यानं आणि मस्तपैकी पाऊस बी येतोय. म्हणजे आपले लावगड चालू शकते आपल्याला गोबीची. तर बाबू आज दुखणारे खतरनाक आपला पाय. चला पाहू आता मस्तपैकी. पाहू म्हणजे घरी जाऊ पाहू सकाळीच. तर चला जाऊ वर. पाहू ते वडगं म्हणजे वक्कर नेऊन द्यायला लागत काय.
नेऊन द्या लागणार म्हणा आपल्याला. पाहू रोप पाहा तुम्ही एकदा. मस्तपैकी आपलं रोप चिकी लावण्यासाठी उत्तीर्ण आहे आता मस्तपैकी. पाऊस भारी येतोय बा. मित्रांनो आता आपण घरी आलोय आणि हे बघ काय आपलं मग पाणी खाली टाकता टाकता गेलोय तुटून. तर आता जसं तसं ठेवून द्यावं लागेल आणि आपल्याला जायचंय शेतामध्ये. शेतातून जाऊन येतो मी, मग सांगतो तुम्हाला काय हाल हवाय. चला. तर मित्रांनो इथे झालंय आपल्या गाडीचं कांड. गेली चेन तुटून आणि तुटली चेन ना. मी इथे थांबलेलो आहे आपल्या वडक्यामध्ये माथ्यावरती म्हणते याला या ठिकाणाला. तर आता येतोय गॅरेजवाला एक मित्र आणि गाडी चालू आहे बघा. पण ते चेन तुटली डायरेक्ट. तर काहीच करलं जाईल नाही. आपण येतोय तो मुलगा आणि दीपेश भाऊ बी आले आपल्याला घेऊन जाण्यात. रात्री घरी येण्यासाठी खूप उशीर झाला आणि आपली चेन तुटली होती गाडीची आणि ती एका मित्राने जोडून दिली आपल्या वाडकीच्याच मामाचीतल्या. आणि आपण खूप उशीर आलतो घरी, त्याच्यामुळं ब्लॉग एंड करता आला नाही. आता एडिट करतोय सकाळी. तर आजच्या दिवसासाठी येतच थांबू. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.